Stockport. Learn, focus, earn. नमस्कार. स्टॉकपोर्टच्या एका लाईव्ह सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर सोमवारची सकाळ आणि आज थोडंसं लॉग इन करायला उशीर झाला आहे. त्याच्यामुळे काही स्टॉकच्या बाबतीत काही सिलेक्शन आज केलं नव्हतं. त्याच्यामुळे आपल्याकडे सध्या ऑप्शन आहेत ते म्हणजे बँक निफ्टी आणि निफ्टी. तर आता बँक निफ्टीच्या बाबतीत बघायचं झालं तर मला इथे सकाळच्या पहिल्या मोठ्या कॅन्डलनंतर लक्षात आलं की या पॉईंटला एक जो सपोर्ट होता तो त्याने ब्रेक करायचा प्रयत्न केला, पण सगळी लिक्विडिटी घेऊन तिकडून तो वर आलेला आहे. तर म्हणजे तसं म्हणायला गेलं तर त्याला वरच जायचं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर इथून वर गेल्यानंतर थोडंसं आता परत त्याला एक रिट्रेसमेंट येते. त्यामुळे आत्ताची जी लेवल आहे ती आपण बाय करायचा प्रयत्न करू शकतो या पट्ट्यामध्ये कुठेतरी. तर आता सध्या आपल्या बजेटमध्ये बसणारा कॉल कुठला आहे तो आपण शोधूया आणि त्याच्यानुसार आपण कॉलमध्ये पोझिशन घेऊ शकतो, कारण इथून परत तो अशी वर जाण्याची अपेक्षा असते त्यामुळे आपण सध्या आपल्या बजेटमध्ये बसणारा कॉल आहे साधारण 53,000च्या आसपास असेल. 53,100च्या आसपास कॉल आपल्या बजेटमध्ये सध्या बसतोय. तर सध्या त्याचा रेट चालू आहे 399च्या आसपास आणि इथून तेव्हा जो या पट्ट्यामध्ये आपण जरी घेतलं तरी हरकत नाही असं वाटतंय. त्याच्यामुळे आपण या सध्याच्या रेटला त्याला बाय करायचा प्रयत्न करूया. 400 रुपयाच्या आसपास मी ऑर्डर टाकतोय आणि अजून तरी काही बाय झालेले नाही आहेत. तर पटापट तो जाऊ शकेल असंही होईल, त्यामुळे आपल्याला कदाचित ऑपॉर्च्युनिटी आपल्या हातून जाऊ शकते. तर रेट पटापट वर चालला आहे, त्यामुळे अगदीच नाही तर 405 वगैरे ऑर्डर मी मॉडिफाय करतो. 405ला आलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर ते म्हणजे एकदा ही ड्रॉइंग सगळी मी काढून टाकतो म्हणजे आपल्याला जरा सुटसुटीत दिसेल. आज थोडासा नेटवर्कचा आणि इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आहे, त्यामुळे इथून आता आपल्याला तो वर जाईल अशी अपेक्षा आहे. तर इथून तो वर किती जाईल तर या पट्ट्यापर्यंत वगैरे तरी जाऊ शकतो. तर आपण अगदी तेवढं न थांबता एक आपल्या ह्याचं टार्गेट झाल्याशी आपल्याला कारण आहे. त्यामुळे आपण सध्या 405च्या ह्याच्यानंतर म्हणजे 405चं आपलं बाईंग आहे आणि त्याच्यानंतर 428च्या आसपास आपण सेलिंगला ठेवणार आहोत. आता 428च का तर मेन म्हणजे आपल्याला किती प्रॉफिट हवं आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला एक हे असतं की साधारण 405 आणि 428 ह्याच्यावर आपल्याला एक 22 ते 25 पॉईंट आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे तेवढ्या ह्याच्यात आपलं म्हणजे पहिला जो ट्रेड आहे तो आपला होऊ शकतो नीट. सध्या आपण 415 150 रुपयाच्या आसपास आपलं प्रॉफिट दिसतंय. अजूनही ते बुक झालं नाही आहे, त्यामुळे प्रॉफिट झालं आहे असं म्हणणार नाही. आता इथून तो वर जातोय आणि जेव्हा तो इथे पोहोचेल अर्थात आपली ऑर्डर हिट झालेली असेल. पण जसं आपण म्हणजे प्लॅन केलं आहे तसं ते वर्कआउट झालं पाहिजे. अशा वेळेला आपल्याला इकडे एक लेटेस्ट स्विंग लो आहे, त्यामुळे हा एक आपला स्टॉप लॉस पॉईंट असू शकतो जर अगदीच परिस्थिती उलटी आली तर इथपर्यंत. तर आता ह्याच्यात आपल्याला 1:1 1.5 वगैरे आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो. 1:2 वगैरे थांबायची अगदी गरज वाटत नाही आहे, कारण ऑप्शनमध्ये जितक्या पटकन आपण बाहेर पडू तितकं चांगलं असतं. तर आता सध्या 420 421 पर्यंत पोहोचलोय. हा थोडासा इलिक्विड ही लेवल आहे असं आपण म्हणू शकतो. तर टार्गेटच्या थोडंसं जवळ पोहोचलोय, पण तरी ऑप्शन ट्रेडिंगसुद्धा एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे 423 पर्यंत आपण सध्या पोहोचलो आणि त्याच्यात सुद्धा व्हेरिएशन्स आहेत, त्यामुळे आपलं प्रॉफिट इकडे तिकडे होत आहे. तर आता इथे सुद्धा असं होतं बऱ्याचदा की इकडून तो परत असा येईल आणि नंतर वर जाईल वगैरे वगैरे, कारण मार्केट काही अगदी वन डिरेक्शनल जात नाही. एक्सेप्शनल केसमध्ये जातं, पण मार्केटचं जे नेचर आहे ते वरखाली होतच मार्केट वर जातं. त्यामुळे सध्या 419. आता अगदी ह्याच्यात लॉजिक लावायचं झालं तर आपल्याला हे मेजर करता येऊ शकतं की आत्ताच्या पॉईंटपासून हे जे पॉईंट्स आहेत ते किती लांब आहेत. 95 पॉईंट आपण लांब आहोत या समजा 1.5 आखलेल्या इथपर्यंत. तर 95 पॉईंट आपण लांब असताना आपल्याला त्याचा डेल्टा किती आहे आणि त्या लेवलचा डेल्टा किती आहे हे काढायला लागेल आणि मग 95 इंटू डेल्टा करावा लागेल. म्हणजे साधारण टेक्स्टच्या स्वरूपात आता आपल्याकडे वेळ आहे म्हणून मी एक्सप्लेन करतो की आपल्याला डेल्टा आधी कॅल्क्युलेट करायला लागेल तो किती आहे आणि 95 इंटू तो डेल्टा हे आलं की आपल्याला कळेल की आपलं ऑप्शन किती वर जाईल. जेव्हा हा स्पॉट जो आहे किंवा फ्युचर आहे ते इथे जाईल तेव्हा आपलं ऑप्शन किती जाईल. तर आता तो डेल्टा कुठे मिळेल आपल्याला तर सेन्सिबलच्या वेबसाईटला आपल्याला दिसू शकतो.
तर आता निफ्टीच्या इथे मला बँक निफ्टी करावं लागेल आणि बँक निफ्टीत मला 53,100चा डेल्टा बघायला लागेल. तो 0.33 आहे. तर ह्याच्यात जसं मी म्हणालो की 95 इंटू 0.33 हे झाले 31 रुपये. म्हणजे मगाशी मी घेतले त्याच्यानंतर 31 रुपयापर्यंत वर तो जाऊ शकेल जर इकडे आपला जो फ्युचर किंवा स्पॉट आहे तेव्हा जाईल. त्या परत एकदा सांगतो, 95 इंटू 0.33 म्हणजे 31 रुपये. तर जसं मी म्हणालो की 22 ते 25 रुपये आपण अगदी कट टू कट अगदी 33 किंवा 31 असं नाही येणार. थोडंसं आपण मार्जिन ठेवणार आहोत. त्यामुळे एक 22 ते 25 रुपयापर्यंत जरी आपल्याला प्रॉफिट मिळालं तरीसुद्धा चालू शकेल पर लॉट. त्यामुळे जेव्हा तो तिथे जाईल तेव्हा तो अर्थात जास्त जाणार आहे. म्हणजे अगदी 434, 35, 38 सुद्धा जाऊ शकेल. कारण त्याच्यावर फक्त डेल्टा किंवा अजून एक बाकी ग्रीक्ससुद्धा काम करत असतात. त्यामुळे आय बी वगैरे वाढली तरीसुद्धा तो फरक पडू शकतो. त्यामुळे सध्या आपण अगदी कमी वेळात एक लॉटवर जेवढं प्रॉफिट करता येईल तेवढं हे आहे. आपण बाकी व्हिडिओ बघितले असतील तर आपल्याला दिसत असेल मागच्या व्हिडिओमध्ये की आपण स्टॉक्स घेतलेत आणि त्याच्यात साधारण एक अलिखित नियम आपण केला आहे की 200 रुपयाचं प्रॉफिट आपण कसं करू शकतो ह्याच्या आसपास आपण व्हिडिओ काही दाखवलेले आहेत. तर इथे सुद्धा आपलं साधारण तसाच प्रकार आहे की आपलं 20-20 रुपयाचं ब्रोकरेज जाऊन आपल्या हातात साधारण 200 रुपये आले तरी चांगलं होऊ शकतं. आता सध्या थोडी परिस्थिती आपल्या विरुद्ध जाते असं वाटतंय, पण सध्या अजून कंट्रोलमध्ये. त्यामुळे इथून तो वर जाईल अशी अपेक्षा आहे. त्यातून जर काही म्हणजे काय म्हणतात त्याला दुर्दैव असेल तर आपण लॉसमध्ये जाणार आहोत असंही आहे. त्यामुळे सध्या त्याला थोडंसं मार्केट खाली येताना दिसतंय, पण आपल्या स्टॉप लॉसपर्यंत आहे त्यामुळे ठीक आहे. तर सध्या आपण त्या आपल्या बाईंग रेटच्या आसपासच पोहोचलेलो 407च्या आसपास. तरीसुद्धा आपण आपल्या लॉजिकनुसार इथेच राहणं आवश्यक आहे. ह्याच्या स्टॉप लॉस इथे आपण ठेवलेला आहे. त्यामुळे सध्या आपण निर्धास्त राहू शकतो. स्टॉप लॉस म्हणजे आपण क्लोजिंग बेसिसचा लावला आहे. त्यामुळे तिथे प्रॉपर अशी काही ऑर्डर टाकलेली नाही आहे. त्यामुळे आपण स्टॉप लॉसची ऑर्डर सध्या काही दिसणार नाही. तर परत एकदा आपण 200-250च्या प्रॉफिटच्या इथून आपल्या बाईंग रेटला आलेलो आहोत. सो आता या पॉईंटला आल्यावर असं वाटतं की त्या वेळेला प्रॉफिट बुक केलं असतं तर चांगलं झालं असतं. पण आपले जे काही रूल्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत तिथपर्यंत आपण निदान त्याच्यावर वर्कआउट केलं पाहिजे. तर सध्या इथेच थांबतोय. आपण वाट बघायला लागेल की काय होतंय. तर 2-3 कॅन्डल्स झाल्या आणि तसं म्हणायला गेलं तर आपल्या क्लोजिंग बेसिसच्या स्टॉप लॉसच्या वरच सगळ्या कॅन्डल बंद झाल्यामुळे सध्या तरी या ट्रेडमध्ये अजून मी बाहेर पडलेलो नाही आहे. त्यामुळे सध्या आपला स्कोअर जो आहे तो मार्जिनल लॉसमध्ये आहे, तो म्हणजे 39 रुपयाच्या आसपास. तर आता इथून आपण बघू शकतो की पटापट ह्याच्यात रिकव्हरी आली आहे आणि इकडची सगळी लिक्विडिटी क्रॅप करून परत तो वर गेलेला दिसतो. त्यामुळे आपण आत्ता जे लॉसमध्ये होतो ते मार्जिनल प्रॉफिटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. तर आता इथून वर जाईल अशी अपेक्षा आहे. जे काही आपलं टार्गेट ठेवलं आहे तिथे पटकन जाईल अशी अपेक्षा आहे. पण तरी जसं मी म्हणालो की मार्केट एका ह्याच्यात पटकन जात नाही आणि त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे ते आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. तर सध्या तरी आता इथून वर जातोय आणि जे काही आपण टार्गेट ठेवलं आहे तिथपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मगाचचा जो सीन होता तोच परत आहे. 417-418च्या आसपास आपण पोहोचलेलो आहोत. तर आता तिथे सुद्धा आपण ओव्हरऑल बघायचं झालं तर परत वरखाली तो होतच आहे. त्यामुळे मार्केटच्या नेचरनुसार तो इकडे तिकडे होणारच आहे. आता सध्या 428चं टार्गेट ठेवलं आहे, पण ते कदाचित मला इकडे तिकडे करायला लागू शकेल जर त्याने त्रास द्यायला सुरुवात केली तर. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा थोडासा वॉच ठेवायला लागेल की नक्की काय होतं आहे. तर सध्या तरी असं काही वाटत नाही आहे तो खाली येईल असं, पण तरीसुद्धा शेवटी मार्केट आहे. त्यामुळे आपल्याला म्हणजे मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा मार्केट काय म्हणतं ह्याला जास्त महत्त्व आहे. तर अशा वेळेला ऑर्डर समजा बदलायची झाली तर थोडीशी बदलायला लागू शकेल. पण थोडासा इथे प्रॉब्लेम काय की इललिक्विड लेवल आहे. कारण जी बजेटमध्ये बसवली ती घ्यावी लागली आणि इललिक्विड असली तरीसुद्धा ती घ्यायची म्हणजे मला घेतली का मी की कारण महिन्याची पहिली सुरुवात आहे आणि त्याच्यामुळे तसा काही इतका प्रॉब्लेम येत नाही. तर थोडासा आज नेटचा पण प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पटकन अपडेट होत नाही आहेत. तर आता इथून थोडंसं तो रेंगाळतोय असं वाटतंय. त्यामुळे अगदीच वाटलं तर 423च्या आसपास आपण एक्झिट करू शकतो. 423-425. तर ऑर्डर मॉडिफाय करतो आणि 24ची ऑर्डर ठेवतो. तर ते ठेवेपर्यंत
एनिवे 428 झालेला आहे. पण इथे हे जे काही आपण टार्गेट आखलेलं आहे तिथपर्यंत तो जाईल अशी अपेक्षा आहे. तर आता ह्याच्यात आपण प्रॉफिट बुक केलं ते म्हणजे ₹345. आता तिथून तो कुठेही जाऊ दे. कदाचित सेकंड हाफला मला काही अपॉर्च्युनिटी मिळाली तर ते करेन. पण तरी आजचा ट्रेड जो आहे इथे आत्ता 10-1 मिनिटात आपल्याला दिसत असला व्हिडिओ तरीसुद्धा मधला जो पिरियड आहे तो 15 ते 20 मिनिटाचा गेलेला आहे. त्यामुळे आपण याच पॉईंटच्या आसपास आत्ता प्रॉफिट बुक केलं आहे. कारण जसं मी म्हणालो की इथे तो जाईलसुद्धा पण त्याला वेळ लागू शकतो आणि आपल्याकडे वेळ हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे जरी आपण फायनल टार्गेट अगदी कॅल्क्युलेट करून वगैरे ठेवलं तर थांबायची तयारी असेल तर नक्कीच तो इथे जाईल. पण तरीसुद्धा आपण वेळेत आत्ता बाहेर पडलो आहे. आता ह्याच्यात असंही होऊ शकतं की मला परत एखादी अपॉर्च्युनिटी इकडे वगैरे मिळाली तर मी इकडून परत या टार्गेटसाठी ठेवू शकतो. कारण ते मार्केट आहे. त्यामुळे ज्यांना मोठी टाईम फ्रेम जे वापरतात त्यांना एकच ट्रेड मिळेल. पण एका मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जरा जास्त ट्रेड मिळू शकतात. त्यामुळे अपॉर्च्युनिटी सारख्या इथे येत असतात 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये किंवा लो टाईम फ्रेममध्ये. त्यामुळे त्या किती घ्यायच्या आणि किती वेळात बाहेर पडायचं ह्याला सुद्धा महत्त्व आहे. आता इथे समजा बाहेर पडलो नसतं तो परत 409ला तो आलेला आहे. त्यामुळे हे सायकल परत सारखं चालू राहणार आहे. तर आता इथून तो परत खाली आला आहे. परत इथे एखादी अपॉर्च्युनिटी मिळू शकते. मग परत तो वर जाईल. असं हे चालू राहतं. त्यामुळे सध्या आपलं जे काही प्रॉफिट झालं आहे ते आपण घेऊन हा ट्रेड बंद केला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन माहितीसाठी चॅनलला भेट द्या. आपल्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा शेअर करा. भेटूया एका नवीन भागात. Stock Board. Learn, focus, earn.